अजिबात पुरणपोळी न फुटता काठोकाठ ती पुरणपोळी टम्म कशी फुगवावी आणि पुरणपोळीसाठी लागणारं पुरण कसं तयार करावं किंवा पीठ कसं भिजवावं हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी डिटेलमध्ये शेअर करणार आहे. त्यामुळे कृपया व्हिडिओ कुठेसुद्धा स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा. चला तर मग वेळ न घालवता पटकन आपल्या रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 ग्लास हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे. ती डाळ आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे 1 तासाभरासाठी. डाळ भिजती आहे तोपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. आता गव्हाचं पीठ 2 वाटी घेतलं, चवीपुरतं मीठ टाकलं, थोडंसं हळदीचं पाणी वाटीमध्ये घेतलं, त्यामध्ये 1 चमचाभर हळद टाकली आणि हळदीचं पाणी आपल्याला कणकेमध्ये टाकून घट्टसर कणकेचा गोळा मळून घ्यायचा आहे. थोडं थोडं पाणी टाकून हा गोळा मळायचा. आता इथे मी हा गोळा थोडं थोडं पाणी टाकून घट्ट असा मळून घेतला. आता याला आपण पाण्यामध्ये भिजत ठेवणार आहोत 1 अर्ध्या तासासाठी. तोपर्यंत बघा 1 तासासाठी जी आपण डाळ भिजत घातली होती ती डाळ चांगली भिजलेली आहे. त्याला स्वच्छ पाण्याने 2दा धुवून घेतलं. त्यानंतर कुकरच्या भांड्यामध्ये टाकलं, थोडंसं पाणी घातलं, थोडीशी हळद, थोडंसं तेल घालायचं आणि कुकरचं झाकण लावून घ्यायच्या. साधारण 3 शिट्ट्या घ्यायच्या. तेल घातल्यामुळे डाळ ना आपली व्यवस्थित अशी मोकळी मोकळी शिजली जाते आणि पुरणसुद्धा आपलं एकदम परफेक्ट असं बनतं. पुरण करताना काय करायचं, डाळ अगोदर तर भिजत ठेवायची आणि त्यानंतर आपल्याला तेल टाकून डाळ चांगली शिजवून घ्यायची आहे. म्हणजे ना पुरण पातळ पण होतं आणि ना घट्ट पण होतं. अगदी आपल्याला पुरणपोळीसाठी जसं पुरण लागतं ना, अगदी तसंच परफेक्ट पुरण आपलं इथं बनवून तयार होतं. न फुटता तुम्हाला पण काठोकाठ पुरणपोळी फुगवायची शिकायची असेल ना, तर त्यासाठी अगोदर परफेक्ट पुरण कसं बनवायचं आणि पुरणपोळीसाठी पीठ कसं भिजवायचं, मळायचं कसं आणि पुरणपोळी लाटण्यापासून ते फुगवण्यापर्यंत संपूर्ण डिटेलमध्ये व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ मात्र कुठेसुद्धा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आता आपली डाळसुद्धा चांगली शिजली होती, तर पुरणाच्या चाळणीमध्ये डाळ चांगली मी वाटून घेतलेली आहे. आता पुरण चांगलं वाटून घेतलं होतं ते कढईमध्ये टाकून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी 1 वाटी बारीक असा खिसणीमधून गूळ खिसून घेतला होता, तो सुद्धा यामध्ये टाकलेला आहे. आता तुम्हाला गोडाचं प्रमाण जितपत आवडतं ना, त्यानुसार तुम्ही इथे गुळाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. तर मी अगदी परफेक्ट प्रमाण इथे दिलेलं आहे. गोड पण जास्त होत नाही आणि जास्त फिक्कीही होत नाही. अगदी परफेक्ट पुरणपोळी तुमची बनवून तयार होते. आता गूळ टाकून थोडंसं परतत आल्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर, बडीशेप आणि विलायची चांगली बारीक करून घ्यायची आणि पुरण थोडंसं परतत आल्यानंतर ही पावडर तुम्हाला या पुरणामध्ये टाकून घ्यायची आहे आणि पुरण छान असं परत एकदा परतवून घ्यायचं आहे. आता पुरण थोडंसं घट्ट होत आलं की आपल्याला वाटतं की परफेक्ट पुरण बनलं, पण तेव्हा पुरण आपलं बनलेलं नसतं. आपण नकळत या छोट्या छोट्या चुका करत जातो आणि आपल्याला अचानक वाटतं की एवढं चांगलं पुरण बनवूनसुद्धा पुरणपोळी कशी फुटते. तर बघा पुरणामध्ये असं उभं उलटं राहिलं की म्हणायचं आपलं पुरण अगदी परफेक्ट झालं आहे. पुरणपोळी फुटण्याचे चान्स अजिबात नाही आहेत. तर अगदी परफेक्ट पुरण बनवण्याची सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितली. आता पीठ कसं मळायचं, तर पाण्यामधून 1 अर्ध्या तासानंतर पीठ आपण काढून घेतलं होतं, ते चांगलं असं मर्दून मळून घ्यायचं. आता मळून घेतलेल्या पिठाचा एक गोळा घ्यायचा, पिठामध्ये बुडवायचा, साध्या कोरड्या पिठामध्ये त्याचा एक गोल गोळा तयार करून घ्यायचा. पुरणाचा एक गोल गोळा थंड झाल्यानंतर बनवून घ्यायचा आणि या चपातीच्या कणकेमध्ये तो गोळा टाकायचा आणि छान असं पॅक करून घ्यायचं आणि हलक्या हाताने जेवढी पोळी लाटणं होईल ना, तेवढी हलक्या हाताने लाटायची. अजिबात या पोळीवरती जोर द्यायचा नाही. जर तुम्ही जोर देत लाटाल तर पुरणपोळी 100% तुमची फुटणार आणि अजिबात फुगणारसुद्धा नाही. तर बघा अगदी हलक्या हाताने पुरणपोळी मी ते लाटून घेतली होती आणि अलटी-पलटी करत दोन्ही बाजूने चांगली ही भाजून घेतली आणि पुरणपोळी छान भाजत आल्यानंतर याला दोन्ही बाजूने आपण तेल लावून घेणार आहोत. तर अगदी टम्म जशी पुरी फुगते ना, अगदी तशीच पुरीसारखी टम्म इथे आपली पुरणपोळी फुगलेली आहे. बघा दुसरीसुद्धा पुरणपोळी तुम्हाला करून दाखवते. त्याच पद्धतीने अगदी टम्म पुरीसारखी इथे पुरणपोळी एकदम मस्त अशी फुगते. ज्यांचं कुणाचं नेहमीच पुरण पातळ होत असल्यामुळे पुरणपोळी ती सारखीच फुटते ना, काठोकाठ फुगत नसेल ना, त्यांनी ही पुरणपोळीची रेसिपी नक्की पहा. बघा ज्यांना कोणाला पुरणपोळी बनवता सुद्धा येत नाही ना, ते सुद्धा डोळे झाकून पुरणपोळी बनवतील. इतकी सोपी पद्धत आहे ही पुरणपोळी बनवण्याची. रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. जरी आवडली असेल तर रेसिपीसाठी एक लाईक नक्कीच करून घ्या. आज गुढीपाडवा आहे आणि गुढीपाडव्याला आमच्याकडे तर पुरणपोळीचाच नैवेद्य दाखवला जातो. तुमच्याकडे गुढीपाडव्याला काय विशेष करतात नक्की कमेंट करून सांगा. चला भेटते एका छान पुढच्या रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त राहा, स्वस्त राहा आणि मेन म्हणजे खात राहा. धन्यवाद.